महाराष्ट्रातल्या बीडच्या कोळगावला आता ब्लॉगर्सचं गाव ही नवीन ओळख मिळाली आहे. तरुण मुलं शेती आणि ग्रामीण भागासाठीची उपयुक्त माहिती ब्लॉगच्या माध्यमातून देत असतात. या गावात 12वी पास तरुणांपासून ते इंजिनिअरिंगच्या पदवीधरांपर्यंत अनेक जण ब्लॉगिंग करताना दिसतात. गावात दररोज कुणी किती डॉलर्स कमावले याचीच चर्चा असते. इंटरनेटच्या 1.5 ते 2 GB डेटाच्या जोरावर ही ब्लॉगिंगची घोडदौड सुरू आहे. ब्लॉगिंगच्या पूर्वी एक छोटंसं साधं घर होतं. त्यानंतर घराचं वगैरे काम केलं, काही जमीन वगैरे घेतली, आयफोन, लॅपटॉप या इतर गोष्टी काही घेतल्या. ब्लॉगिंगच्या नंतर मी स्वतःचं घर बांधलं. त्यानंतर एक स्पोर्ट बाईक घेतली, आयफोन घेतला, लॅपटॉप घेतलं आणि औरंगाबादला एक प्लॉट घेतला. अक्षय रासकर या शेतकरी पुत्राच्या पुढाकारामुळे गावातले साधारण 250 तरुण ब्लॉगर्स झाले आहेत. अक्षय यांच्या प्रवासाची सुरुवात झाली ती YouTube पासून. त्यांनी टाकलेल्या या इंडियन जुगाडच्या व्हिडिओला आजवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा माझं पेमेंट मिळालं होतं मला $222, तेव्हाच मी ब्लॉगिंग बद्दल माहिती काढली होती. कारण युट्यूबवरती मला मग आणखी एक अपेक्षा वाढल्या होत्या की आणखी ह्यामध्ये काहीतरी होऊ शकतं का. कारण आता माझा पूर्ण ट्रस्ट झाला होता युट्यूबवरती की युट्यूबवरून पैसा कमवता येतो. मग युट्यूबवरती जे व्हिडिओज आहेत त्यावरती मी सर्च केलं आणि त्यामध्ये ब्लॉगिंग विषयी माहिती मिळाली मला. आणि मग तिथून मी ब्लॉगिंग बद्दल सर्च करायला सुरू केलं. मला कोणी शिकवलं नाही, काही नाही. मी पूर्ण माझं रिसर्च जे केलं सगळं युट्यूब आणि गुगलवरून केलं. त्यानंतर अक्षय यांनी टेक्निकल सपोर्ट या त्यांच्या YouTube चॅनलच्या नावानंच पहिला ब्लॉग सुरू केला. माझ्या आसपासचे लोक होते, तो पूर्ण शेतकरी वर्ग होता आणि शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजनाविषयी माहिती पोहोचवण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं. जेव्हा GR आल्याच्या नंतर जे काही शासकीय अधिकारी येऊन गावात सांगतील किंवा ग्रामपंचायतमध्ये सांगतील तेव्हाच लोकांना माहीत व्हायचं. त्याचा मी बेनिफिट घेतला की आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे स्कीम आहे, GR आलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी काही योजना आलेल्या आहेत का, तर त्या योजना मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. तिथून पुढे माझी अर्निंग चांगल्या प्रकारे वाढली. अक्षय यांनी गावातच ऑफिस थाटलंय. गावातले काही तरुण या वेबसाईट सांभाळण्याचं काम करतायत. ब्लॉगिंगच्या दरमहा येणाऱ्या रेव्हेन्यूमधून 60% रक्कम अक्षय स्वतः घेतात, तर 40% रक्कम मुलांना दिली जाते. तर इथे पाहत असाल तर आजच्या दिवसाचे व्हिजिटर 1,34,000 आलेले आहेत आणि इथे माझं आजचं अर्निंग $206 आहे. इथे कालचं अर्निंग आहे $437 आणि हे महिन्याचं अर्निंग आहे चालू महिन्याचं $9,360 आणि हे पाठीमागच्या महिन्याचं $15,000 अशा प्रकारे आहे. तर लास्ट 28 डेजचं माझं व्हिजिटर आहेत 10 मिलियनच्या आसपास आहेत. हे एका वेबसाईटचं अर्निंग आहे. तर आता ही एक पोस्ट बनवलेली आमच्या मुलांनी. तर ही पोस्ट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला अशा ऍड डिस्प्ले होतात. तर ह्या ऍडचा आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो. तर आपण स्वतः क्लिक नाही करू शकत त्या ऍडवरती. ह्या ज्या दिसतात ह्या समोरच्या ह्या पूर्ण ऍड दिसत आहेत, ह्याचाच आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि गुगल अशा आपल्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या ऍड डिस्प्ले करतं. ही एक ऍड आहे, ही एक ऍड आहे. तर अशा प्रकारे ऍड जनरेट होतात आणि तिथूनच आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो. 1.5 वर्षापासून करतोय. एक लास्ट इयरचं समजा शेवटच्या 12 महिन्याचं ॲव्हरेज काढलं ते एक मंथली 2 लाख रुपये समजा पडतं पेमेंट. गुंतवणूक काय नाही, फक्त आपलं जे इंटरनेटचं आहे मंथली 1,500 रुपयाचं रिचार्ज लागतं, तेवढीच गुंतवणूक आहे. महिन्याला म्हणजे जसं मी काम करेल तसं आहे. जर पण अप्रॉक्स समजा एक ॲव्हरेज जर पकडलं तर 2.5 लाख प्लस इन्कम राहतं. सध्या अक्षय यांच्याकडे एकूण 30 ब्लॉगर्स आहेत. 19 वर्षांचा आदित्य आणि 20 वर्षांचा सौरभ यांच्यासारखे ब्लॉगर्स शिक्षणासोबतच ब्लॉगिंगही करतायत. भारताच्या ग्रामीण भागातले इंटरनेट युजर्स वाढतायत. त्यासोबतच स्थानिक भाषेतलं ब्लॉगिंग याकडे एक वेगळं करिअर म्हणून हे तरुण पाहतायत.